नमस्कार. गुरुच्या पॉडकास्ट मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. आजचा गणेशोत्सव कसा साजरा केला जातो तर संवाद साधला. बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता लागून राहिलेली आहे. नेहमीप्रमाणे गणेश मूर्तीचे स्टॉल सातारा शहरात लागलेले दिसून येत आहेत. मूर्तींची किंमत जास्त असल्यामुळं 1000 पासून 4000 पर्यंत अशा सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या मूर्ती असल्याचे सांगितले जाते. गणेश आगमन सोहळे साजरे होत आहेत, या संदर्भात काय सांगा? पूर्वी आगमन सोहळे हे गणेश उत्सवाच्या आदल्या दिवशी निघायचे. आता हे 15 दिवस अगोदर निघत आहेत. त्यामुळे निश्चितच याचा सातारकरांना त्रास होता. नेमक्या पद्धतीनं यामुळे प्रशासकीय यंत्रणेवरती खरंच ताण पडतो. मिरवणुकीच्या अनुषंगानं सायंकाळी वाहतुकीची कोंडी होऊ नये, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये. राजवाड्यावरून स्टँडला जायचं असेल, एखाद्या ज्येष्ठाला, तर रिक्षाचा प्रॉब्लेम असेल, या समस्या आहेत, त्या समस्या सुद्धा उद्भवल्या गेल्या नाही पाहिजे. यंदाचा गणेशोत्सव हा महाराष्ट्र महोत्सव म्हणून सर्वत्र साजरा करण्यात हा महाराष्ट्र महोत्सव या निमित्तानं सर्वच शहरातील गणेशोत्सव मंडळ असतील त्यांनी जय्यत तयारी केलेली आहे. डॉल्बी ही निर्बंधाचे पालन करून वाजली पाहिजे आणि लेझर लाईट वरती पूर्णतः बंदी केली. नंतर सातारा शहरातल्या ज्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघटना आहेत त्यांनी एकत्र येऊन हा लढा, ही चळवळ सुरू केली. सातारा शहरात एक दोघांचा मृत्यू झाल्याचं सर्वांना सर्वश्रुत आहे. डॉल्बीमुळे चुरस निर्माण होते मंडळांच्या मध्ये. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मीडियाशी बोलताना सांगितलंय की डॉल्बी वाजवा परंतु नियम सांभाळून. मात्र त्यालाही काही सातारकरांकडून विरोध होत आहे. तर ही डॉल्बी वाजावी यासाठी काही तरुणांचा अट्टहास आहे, मागणी आहे की डॉल्बी ही वाजली पाहिजे. सातारा शहरातील विविध प्रमुख रस्ती अद्यापही चाळणच आहे. कोणत्याही पद्धतीची डागडुजी झाल्याचं चित्र दिसत नाहीये. उघडीत घेतले तर पावसाच्या अति प्रमाणामुळे सर्वच ठिकाणी रस्ते खराब झालेले आहेत. कुठलाच रस्ता चांगला नाही झाला. प्रत्येक रस्त्याला खड्डे आहेत. हे खड्डे बुजवण्याचा प्रयत्न सातारा नगरपालिकेकडून वारंवार झालेला आहे. गणपती उत्सव असल्या कारणाने त्यांनी काम सुरू केले जाईल. अजून त्यांनी काही खड्डे बुजवण्याचे काम सुरू केलेले दिसत नाही, पण ते सुरू करतील अशी गणपती बाप्पा मोरया असं म्हणत खर तर महाराष्ट्राचा महोत्सव म्हणून गणरायाचं आपण भक्तिभावे आगमन आज त्याचं होत आहे. आणि एकूणच या अनुषंगानं माझे सहकारी पत्रकार विशाल कदम यांच्याशी गुरुच्या पॉडकास्ट मध्ये आपण संवाद